हॅलो स्टुडंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे निधन वार्ता. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्या माणसामुळं आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली त्या व्यक्तीचं नुकतंच निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. तुमच्या आगामी काळात ज्या काही पूर्व मुख्य परीक्षा होणार असतील, कुठल्याही संबंधित विभागाच्या तुम्ही परीक्षा देणार असताल तर त्याच्यामध्ये या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी आहे. कोण आहे व्यक्ती? तर त्यांचं नाव आहे एम.एस. स्वामीनाथन. डिटेलमध्ये घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण फार महत्त्वाची व्यक्ती आहे. विकिपीडिया सोर्सेस असेल, वर्तमानपत्र असतील, ऑनलाईन असेल, त्याच्यावरून मी सगळी माहिती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, सो एक्झॅक्टली निधन जर तुम्हाला विचारलं तर माहिती असू द्या, 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. 7 ऑगस्ट 1925ला मद्रासमध्ये कुंभकोणम नावाचं जे काही गाव आहे तिथं त्यांचा जन्म झालेला होता. सो जन्माचं ठिकाण माहिती असू द्या, कुंभकोणम. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला आपण त्यांना एम.एस. स्वामीनाथन या नावानं ओळखलेलं आहे, परंतु एम.एस. स्वामीनाथन हेचं पूर्ण नाव काय आहे तर मनकोंबू सांबाशिवन स्वामीनाथन. जर आयोगानं आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारला तर माहीत असूया, मनकोंबू संभाशिवन स्वामीनाथन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांची ओळख मी काही वेगळी सांगणार नाही, तर त्यांची ओळख आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक. जी काही भारतामध्ये हरित क्रांती झाली, ग्रीन रिव्होल्यूशन झाले, त्या ग्रीन रिव्होल्यूशनचे जनक अशी त्यांची ओळख आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्यांची मुलगी जी आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आणि WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सो माहिती असू द्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही WHO नावाची महत्त्वाची आरोग्याशी संबंधित संस्था आहे, त्या संस्थेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ म्हणून यांच्या कन्येने काम केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. ओके, केरळ आणि मद्रास विद्यापीठातून त्यांनी आपलं BScचं शिक्षण पूर्ण केलं. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI असं देखील म्हटलं जातं, याच्यातून त्यांनी पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पूर्ण केलं. नंतर PhD पूर्ण केलेली आहे केम्ब्रिज विद्यापीठातून. हे एक वेगळं माहिती असू द्या. ओके, जे काही पदव्युत्तर शिक्षणानंतर जे काही स्पेशलायझेशन PhD झालेली आहे ती केम्ब्रिज विद्यापीठातून कृषी अनुवांशिकता आणि वनस्पती प्रजननशास्त्र जेनेटिक्समध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपली PhD पूर्ण केलेली आहे. नंतर पुरस्काराची यादी फार मोठी त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की विथ इयर तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. भारतरत्न वगळता जे काही 3 भारताचे नागरी सन्मान आहे ते त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री 1967ला, पद्मभूषण 1972ला, पद्मविभूषण 1989ला. नंतर आशियाचा नोबेल समजला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना 1971मध्ये मिळाला. नंतर CSIR नावाची जे काही केंद्र शासनाची संस्था आहे त्यांच्याकडून विज्ञान क्षेत्रातील लोकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो, तो देखील त्यांना मिळालेला आहे. नंतर पहिला जागतिक अन्न पुरस्कार, हे थोडं महत्त्वाचं आहे, 1987मध्ये त्यांना मिळाला. ऑर्डर ऑफ द सेक्रेड ट्रेझर नावाचा जपान सरकारचा पुरस्कार त्यांना मिळालेला त्या ठिकाणी आहे. नंतर 84 त्यांना मानद डॉक्टरेट, ऑनररी डॉक्टरेट त्यांना मिळालेले आहेत. इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार, टायलर पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, असे बरेच पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. हे सगळेचे सगळे पुरस्कार तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. कुठलाही पुरस्कार त्याच्याबद्दल आयोग त्या ठिकाणी विचारू शकतं. नंतर देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय शेतकरी आयोग त्या ठिकाणी स्थापन केलेला होता 2004मध्ये. या जे काही आयोगाचे रिकमेंडेशन्स आहेत ते रिकमेंडेशन्स केंद्र सरकारने रिव्हील केले नसले तरी काही महत्त्वाच्या त्या ज्या काही शिफारसी या आयोगाने केलेल्या होत्या त्या ठिकाणी आहेत. त्याच्याबद्दल आपण 2-3 गोष्टी बघणार आहोत. ऑक्टोबर 2006मध्ये या आयोगानं अहवाल सादर केला. त्याच आयोगानं राष्ट्रीय शेतकरी धोरणाचा मसुदा देखील 2007मध्ये जाहीर केलेला होता. सो फक्त माहिती असू द्या, राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे ते अध्यक्ष होते. दुसरी गोष्ट म्हणजे या शेतकरी आयोगानं एक महत्त्वाची शिफारस केली, ती म्हणजे किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी दिली पाहिजे. म्हणजे MSP मिनिमम सपोर्ट प्राईसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची गॅरंटी त्या ठिकाणी दिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्याच्या शेतमालाच्या उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळेल इतका हमीभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की एखाद्या पिकासाठी आपण म्हणू की 5,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे,
तर ह्याच्या 50% म्हणजे 2,500 रुपये, सॉरी 2,500 रुपये तरी त्यांना त्या ठिकाणी म्हणजे नफ्याच्या 50% म्हणजे जवळजवळ 5,000 प्लस हे 2,000, 7,500 रुपये त्यांना नफा मिळाला पाहिजे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. उत्पादन खर्चाच्या किमान 50% नफा मिळेल अशी त्यांना त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी रिकमेंडेशन केली होती. नंतर शेतकऱ्यांच्या व्याख्येमध्ये शेतमजुरांचाही समावेश करा असं त्यांनी रिकमेंडेशन केलेली होती. नंतर केंद्र शासनात असू देत, आंतरराष्ट्रीय स्तरावर असू देत, महत्त्वाची पदं त्या ठिकाणी भूषवलेले होते. दुसरी केंद्र सरकारचे सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नंतर भारतीय कृषी संशोधन संस्थेत शिक्षक, संशोधन आणि संशोधन प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. याच भारतीय कृषी संशोधन परिषदे म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचे महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. नंतर फिलिपाईन्स इथं जी काही इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्या संस्थेचे पहिले आशियाई महासंचालक. ओके, सो 2 संस्था तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक इंडियन राईस रिसर्च, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट जी फिलिपाईन्समध्ये आहे, त्याचे पहिले एशियाई डायरेक्टर जनरल त्या ठिकाणी आहेत आणि ICRचे पण महासंचालक त्या ठिकाणी होते. नंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केले 2007 ते 2013 या वर्षासाठी. नंतर रॉयल सोसायटी ऑफ लंडन असेल, US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ह्या संस्था असतील त्या संस्थांचे फेलो त्यांनी म्हणून काम केलेलं आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी बटाट्यावर संशोधन केलेलं होतं. अमेरिकेच्या कृषी विभागाला बटाटा संशोधन केंद्र उभा करण्यास त्यांनी मदत त्या ठिकाणी केलेली होती. नंतर गहू आणि तांदळाच्या संकरित वाणांचा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा ते शिक्षण घेत होते त्या काळामध्ये ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठे कृषी शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉंग यांच्या सहवासात त्या ठिकाणी आले आणि यांच्या मदतीने त्यांनी भारतीय वातावरणात उपयोगी पडतील असे वाण विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे पूर्वीच्या काही गव्हाच्या जाती आपल्या भारतामध्ये होत्या त्या उंच होत्या, त्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा, जेव्हा त्या गव्हाच्या जाती उंच व्हायच्या म्हणजे तेव्हा त्यांना जेव्हा लोंब्या यायच्या तेव्हा ते वजनाने त्या पडायच्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं. नंतर त्यांनी गव्हाच्या डॉर्फ व्हरायटी डेव्हलप केला. डॉर्फ म्हणजे उंचीला कमी असलेला व्हरायटी त्या ठिकाणी डेव्हलप केलेला होता, ज्याचा फायदा उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झाला, स्पेसिफिकली पंजाब त्या ठिकाणी. ओके, नंतर UNDP कडून त्यांचा आर्थिक पर्यावरणाचे जनक असा उल्लेख त्या ठिकाणी केला होता. नंतर फूड सिक्युरिटी ॲक्ट जो बनवण्यात आला त्याला आपण अन्न सुरक्षा कायदा म्हणतो किंवा विधेयक म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जेव्हा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती तेव्हा त्यांनी आपल्या मालकीच्या 2,000 एकरपैकी 1/3 जमीन ही विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला त्या ठिकाणी दिली होती. शाश्वत शेतीसाठी त्यांनी संशोधन केलं, म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी त्यांनी प्रयत्न केला. नंतर ग्रीन रेव्होल्यूशन जसं केलं त्यांनी तसंच एव्हरग्रीन रेव्होल्यूशनची देखील त्यांनी संकल्पना त्या ठिकाणी मांडली. कारण बेसिकली ग्रीन रेव्होल्यूशनचे जर का तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेतली तर त्याच्यामध्ये असं आहे की मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर असेल, मोठ्या प्रमाणात संकरित वाणांचा वापर असेल, कीटकनाशकांचा वापर असेल, परंतु मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी शेतजमीन नापीक होत चालली. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शेतकरी जेव्हा शेती करेल तेव्हा तो सस्टेनेबल पद्धतीने करेल किंवा निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी होऊ देणार नाही ह्याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, म्हणून त्यांनी सदा हरित क्रांतीची देखील संकल्पना मांडलेली होती, एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ओके, नंतर पिकांचे जनुकीय गुणधर्म बदलण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी रेडिओ प्रारणांचा उपयोग केला, म्हणजे रेडिएशन्स जे आहे त्यांचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला होता, जी काही पिकांचे जनुकीय गुणधर्म आहेत ते बदलण्यासाठी. नंतर जास्त उत्पादन देणाऱ्या बासमतीची जगातील पहिली जात याच MS स्वामीनाथन यांनी विकसित त्या ठिकाणी केलेली होती. नंतर त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती, 50 इयर्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस, नंतर सायन्स अँड सस्टेनेबल फूड सिक्युरिटी हे पुस्तक एक महत्त्वाचं आहे, फ्रॉम ग्रीन टू एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ओके, सो बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. ओके, नंतर आहेत सर इयान विल्मेट, हा एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना डॉली नावाची जी काही मेंढी आहे त्या मेंढीच्या निर्मितीबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. ज्या माणसानं ह्या डॉली शिपची निर्मिती केली तो माणूस म्हणजे सर इयान विल्मेट, यांचं नुकतंच निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. सो यांची ओळख काय आहे तर क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून डॉली मेंढीला जन्म देणाऱ्या संशोधन गटाचे प्रमुख आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ, म्हणजे क्लोनिंग तंत्रज्ञान वापरून एक
त्यांना प्रजाती विकसित करायची होती म्हणून त्यांनी शिपची निवड केली आणि त्यांनी डॉली नावाच्या मेंढीला विकसित केलं होतं. यासाठी जो काही रिसर्च ग्रुप काम करत होता त्याचे प्रमुख आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. डॉली या मेंढीला डॉली असं नाव का दिलं तर त्यावेळेला डॉली पेटर्न नावाच्या एक गायिका होत्या, त्याच्यावरून त्यांनी त्या ठिकाणी डॉली शिप असं त्याचं नामकरण केलं असेल. डॉली ही जी काही शिप आहे त्याचा जी काही निर्मिती आहे ती कशी झाली तर अडल्ट सोमॅटिक सेल्स आहेत, त्या अडल्ट सोमॅटिक सेलपासून क्लोन केलेला हा जगातील पहिला सस्तन प्राणी त्या ठिकाणी आहे. 5 जुलै 1996ला डॉलीचा जन्म झाला. 14 फेब्रुवारी 2003ला ह्या डॉलीचा मृत्यू झाला. हे जन्म झालेलं ठिकाण कुठं आहे तर रोझलिन इन्स्टिट्यूट जी स्कॉटलंडमध्ये आहे, एडनबर्ग विद्यापीठाचा त्या ठिकाणी भाग आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की सर इयान विल्मट यांनी डॉली नावाची जी काही जगातील पहिला सस्तन प्राणी आहे तो विकसित केलेला होता, त्याचा जन्म कधी झाला किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये झालेला होता. सो 5 जुलै 1996 आणि रोझलिन इन्स्टिट्यूट तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. नंतर जयंत महापात्रा यांच्याबद्दल आपण बघूयात. ओडिशा राज्यातील हे इंग्रजी कवी त्या ठिकाणी आहेत. ओके. 2015मध्ये ते थोडे चर्चेत होते कारण 2009मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, परंतु देशामध्ये जी काही असहिष्णुता वाढत आहे त्याच्या निषेधार्थ 2015मध्ये हा जो काही पद्मश्री पुरस्कार आहे तो त्यांनी नाकारलेला त्या ठिकाणी होता. नंतर 1981मध्ये त्यांना रिलेशनशिप या दीर्घ कवितेसाठी त्यांना साहित्य अकादमीसाठी पुरस्कार मिळालेला होता आणि इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणारे ते पहिले साहित्यिक होते. नंतर याच व्यक्तीला सार्क साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. इंडियन समर हंगर नावाची त्यांच्या गाजलेल्या कविता देखील त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर बरेच चित्रपटातली गाणी जी तुमच्या तोंडावर असतील त्या गाण्याचं लेखन केलेली एका व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं नाव आहे देव कोहली. हे एक ज्येष्ठ गीतकार आहेत. गीतकार म्हणजे गाणं म्हणणारा नाही तर गाणं लिहिणारा. आपण चित्रपटामध्ये गाणी ऐकतो पण बऱ्याच वेळेला ते गाणं कुणी म्हटले हे आपल्याला माहीत असतं, परंतु हे गाणं कुणी लिहिलंय ह्याची बऱ्याच वेळेला आपल्याला कल्पना नसते. सो देव कोहली यांनी बरेच हिंदी चित्रपटातले गाणे त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. मायेन माया असेल, ये काली काली आखे, गीत गाता हूँ, ओके, ओ साकी साकी, दिल दीवाना, कबूतर जाजा, नंतर देखो देखो जानम हम, चलती है क्या 9 से 12, अशी जी काही बरीच गाणी आहेत जी तुमच्या ओठावर असतील, तुम्ही जी गात असाल, जी जुनी चित्रपटातली गाणी असतील, ही सगळी कोणी लिहिली आहेत तर देव कोहली यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ओके. येस. नंतर शास्त्रीय संगीतातल्या 2 महत्त्वाच्या महिलांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या आपल्या महाराष्ट्राशी संदर्भात होत्या. त्यातलं पहिलं नाव आहे माणिक भिडे. ह्या एक ज्येष्ठ हिंदुस्तान शास्त्रीय संगीत गायिका त्या ठिकाणी होत्या. माणिक भिडे ह्या जयपूर अत्रोली घराण्याच्या होत्या. किशोरीताई अमोणकर ह्या त्यांच्या गुरु होत्या आणि 2017मध्ये महाराष्ट्र शासनानं त्यांना पंडित भीमचंद जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. सो इथं आयोग प्रश्न विचारताना माणिक भिडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या कोणत्या घराण्याच्या होत्या तर लक्षात ठेवा जयपूर अत्रोली नावाचं घराणं त्या ठिकाणी आहे. कारण पुढची व्यक्ती पण शास्त्रीय संगीताच्या संदर्भात आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी थोड्या कालावधीच्याच अंतरानं निधन झालेलं होतं. तो दुसरं नाव आहे मालिनी राजूरकर. ह्या पण हिंदुस्थान शास्त्रीय संगीत गायिका आहेत, परंतु त्यांचं घराणं वेगळं आहे, ग्वाल्हेर घराणं. तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला माणिक भिडे जर विचारलं तर जयपूर अत्रोली लक्षात ठेवायचं आहे आणि मालिनी राजूरकर विचारलं तर तुम्हाला ग्वाल्हेर लक्षात ठेवायचं. आता तुम्ही लक्षात कसं ठेवाल, इथं सरनेम बघा काय आहे, राजूरकर, र सगळ्यात शेवटी आहे आणि इथं काय आहे, र सगळ्यात शेवटी आहे. सो आडनावामध्ये र शेवटी आहे आणि घराण्यामध्ये पण र शेवटी आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ख्याल आणि टप्पा नावाचे गायनाचे प्रकार त्या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये त्यांनी मास्टर्स त्या ठिकाणी होत्या. संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. येस. नंतर गीता मेहता यांचं नुकतंच निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. देशातले जे काही 2 महत्त्वाचे राजकारणातले व्यक्ती होते त्यांच्याशी ह्यांचे थोडे नातेसंबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत. कोण आहेत ह्या गीता मेहता तर पत्रकार आणि लेखिका त्या ठिकाणी आहेत. नंतर ह्यांचे वडील जे आहेत ते बिजू पटनायक होते, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री, आणि ह्यांचे जे काही बंधू आहेत ते आहेत नवीन पटनायक. नवीन पटनायक सध्याला ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की गीता मेहता यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यांचे बंधू खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांचे बंधू कोण आहेत. सो नवीन पटनायक हे जे सध्याला ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बहीण
गीता मेहता त्या ठिकाणी होत्या. 1971ला जो काही बांगलादेश मुक्ती संग्राम झाला, त्या बांगलादेश मुक्ती संग्रामावरती त्यांनी डेटलाईन बांगलादेश नावाचा एक डॉक्युमेंटरी देखील त्या ठिकाणी बनवली होती. अमेरिकेतील NBC नावाची जी काही न्यूज चॅनल आहे त्यासाठी युद्ध प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. म्हणजे या वाहिनीच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहे तिथं जाऊन वार्तांकन त्या ठिकाणी केलेलं आहे. बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. कर्माकोला, राज, रिव्हर सूत्रा, स्नेक्स अँड द लॅडर्स, नंतर इटर्नल गणेशा फ्रॉम बर्थ टू रिबर्थ. 2019मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, येस. नंतर आहेत N वलारमथी. बेसिकली तुम्ही जर इस्रोचं चांद्रयान 3चं प्रक्षेपण बघितलं असेल तर तुम्ही यांचा आवाज त्या ठिकाणी ऐकला असेल. कारण बऱ्याच वेळेला जे काही इस्रोकडून यान प्रक्षेपित केलं जातात त्यासाठी काउंटडाऊन असतं. काउंटडाऊन म्हणजे काय, 5, 4, 3, 2, 1 आणि गो असं जे काही म्हणणारे शास्त्रज्ञ आहेत ना, त्या शास्त्रज्ञ होत्या N वलारमती. सो तुम्ही ह्यांना नावानं ओळखत नसाल पण आवाजानं नक्कीच त्यांना ओळखत असाल, कारण बऱ्याच मोहिमांचं जे काही काउंटडाऊन आहे ते काउंटडाऊन या N वलारमथी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. सो चांद्रयान 3 सह अनेक मोहिमांचे काउंटडाऊन म्हणजेच उलटगणती करणाऱ्या इस्रोमधील महिला शास्त्रज्ञ त्या ठिकाणी, अशी त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. इव्हन चांद्रयान 3चं काउंटडाऊन सुद्धा त्यांनीच त्या ठिकाणी केलं होतं. तामिळनाडू राज्यानं अब्दुल कलाम पुरस्कार सुरू केला होता. त्या पुरस्काराच्या पहिल्या व्यक्ती देखील त्या ठिकाणी आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा या N वलारमथी यांना मिळाला होता. रिसॅट नावाचा जो काही प्रकल्प आहे इस्रोचा, त्याच्या प्रकल्प संचालक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. नंतर पंतप्रधानांना प्रोटेक्शन देण्यासाठी एक स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असतो. त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचं नुकतंच निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. सो माहिती असू द्या फक्त, अरुण कुमार सिन्हा हे SPGचे प्रमुख होते, ज्यांच्याकडे पंतप्रधान मोदींच्या संरक्षणाची जबाबदारी त्या ठिकाणी होती. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून एखादा नावाजलेला पंच जो आहे त्याची नावं फार कमी त्या ठिकाणी आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारं एक महत्त्वाचं पंच किंवा अंपायर त्या ठिकाणी होऊन गेले. त्यांचं नाव आहे पिलू रिपोर्टर. ओके, सो भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच, म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही सामने होतात त्याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. 14 कसोटी आणि 22 एकदिवसीय सामन्यात त्यांनी पंच म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सो फक्त माहिती असू द्या, आउट ऑफ द बॉक्स जाऊन आयोगाने प्रश्न विचारला तर पिलू रिपोर्टर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते क्रिकेट पंच होते, अंपायर त्या ठिकाणी होते. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. बरेच लोक आमचं पहिल्यांदा लेक्चर बघत असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की जे काही आत्तापर्यंत आपण लेक्चर बघितलेलं आहे त्या लेक्चरचे आपण 2 मिनिटात क्विक रिव्हिजन करणार आहोत. ओके, येस. डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे, ठेवायचं लक्षात ठेवा, मनकोंबू सांबा शिवन स्वामीनाथन. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जन्म ठिकाण माहिती असू द्या, कुंभकोणम. भारतीय हरित क्रांतीची जनक अशी त्यांची ओळख आहे. सौम्या स्वामीनाथन ह्या त्यांच्या कन्या आहेत, ज्या WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ राहिलेल्या आहेत. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी PhD केलेली आहे. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रेमन मॅगसेसे, शांतीस्वरूप भटनागर, पहिला जागतिक अन्न पुरस्कार. ओके, नंतर इंदिरा गांधी पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री पुरस्कार, अल्बर्ट आइन्स्टाईन, टायडलर पुरस्कार, बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. शेतकरी आयोग जो होता त्या शेतकरी आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 2004 मध्ये त्यांनी अशी रिकमेंडेशन केली होती की MSPच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी दिली पाहिजे आणि उत्पादन खर्चाच्या किमान 50% नफा मिळेल अशी त्यांना गॅरंटी दिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचे महासंचालक होते. फिलिपाईन्समधील जी काही इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट होते त्याचे पहिले आशियाई संचालक होते. 2007 ते 13 या काळात राज्यसभेवर सदस्य त्या ठिकाणी होते. बटाट्यावर संशोधन केलेलं आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाला बटाटा संशोधन केंद्र उभा करण्यास त्यांनी मदत केलेली होती. नॉर्मन बोरलॉग यांच्या सहाय्यानं त्यांनी भारताच्या वातावरणात उपयोगी पडतील अशी वाण विकसित केली, स्पेसिफिकली गहू आणि तांदूळ, कारण याच 2 पिकाच्या आधारावर भारतामध्ये हरित क्रांती त्या ठिकाणी झालेली होती. त्यांना UNDPनं आर्थिक पर्यावरणाचा जनक असा उल्लेख त्या ठिकाणी केला होता. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला त्यांनी आपल्या 1000 जमीनपैकी 2000 जमीनपैकी एकर जमीनपैकी 1/3 जमीन त्या ठिकाणी दिलेली होती. नंतर सदाहरित रिव्होल्यूशनची संकल्पना त्यांनी मांडली. पहिल्यांदा भारतामध्ये रेडिएशनचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला होता. प्लस बासमतीची जगातील पहिली जास्त उत्पादन देणारी व्हरायटी त्यांनीच विकसित केलेली होती.
50 इयर्स टू ग्रीन रिव्होल्यूशन, फ्रॉम ग्रीन टू एव्हरग्रीन रिव्होल्यूशन, अशी त्यांची काही पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. नंतर डॉली मेंढीला जन्म देणाऱ्या संशोधन गटाचे प्रमुख आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ सर इयान विल्मेट यांचं निधन झालेलं आहे. डॉलीचा जन्म 1996 मध्ये झाला रोझलिन इन्स्टिट्यूटमध्ये, तर 2003 मध्ये डॉलीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. सो अडल्ट सोमॅटिक सेलपासून क्लोन केलेला हा जगातील पहिला सस्तन प्राणी त्या ठिकाणी आहे. नंतर जयंत महापात्रा ओडिशातील इंग्रजी कवी आहेत. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता, परंतु देशामध्ये वाढणाऱ्या अस्पृश्यतेच्या घटनेवर त्यांनी 2015 मध्ये आपला पुरस्कार परत केला होता. 1981 मध्ये त्यांना रिलेशनशिपसाठी साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता. सार्क साहित्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. नंतर देव कोहली गीतकार आहेत. बरेच चित्रपटातली, हिंदी चित्रपटातली गाणी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्याची गाणी काय आपण परत उल्लेख करणार नाहीत, कारण तुम्हाला आत्तापर्यंत कळलेलं असेल. नंतर माणिक भिडे जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका होत्या. पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. मालिनी राजूरकर ग्वाल्हेर घराण्याच्या लेखिका त्या गायिका होत्या. ख्याल आणि टप्पा ही त्यांचे गायनाचे प्रकार त्या ठिकाणी आहेत. गीता मेहता एक प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार त्या ठिकाणी होत्या. बिजू पटनाईक त्यांचे वडील होते. नवीन पटनाईक हे ओडिशाचे मुख्यमंत्री त्यांचे सध्याला भाऊ आहेत. डेडलाईन बांगलादेश नावाचा एक लघुपट त्यांनी बनवलेला होता. कर्माकोला राज, रिव्हर सुद्रा, स्नेक अँड लॅडर्स, बरीच पुस्तकं त्यांनी लिहिले होते. पद्मश्री त्यांना त्या ठिकाणी मिळाला होता. एन वलारमती चांद्रयान 3 सह अनेक इस्रोच्या मोहिमांच्या काउंटडाऊन करणाऱ्या इस्रोमधील महिला शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. तामिळनाडूचा अब्दुल कलाम पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्या पहिल्या व्यक्ती होत्या रिसॅट प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक. नंतर अरुण कुमार सिन्हा हे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे प्रमुख त्या ठिकाणी होते. पंतप्रधान मोदींच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहिलेली होती. पिलू रिपोर्टर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारताचे क्रिकेट पंच म्हणजे अंपायरिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असतील. तोपर्यंत धन्यवाद.